तव सौमित्र रण निर्वाणी समूळ त्याचा बाहू कुडी पडिला बुडी सच्चाप. प्रभू रामचंद्र भगवान की जय. इंद्रजितानं यमदत्त नावाचा जो बाण सोडलेला आहे तो बाण लक्ष्मणाच्या दिशेने येऊ लागला आणि त्या बाणाला रोखण्यासाठी लक्ष्मणानं कुबेर दत्त नावाचा बाण सोडलेला आहे. या लक्ष्मणाने सोडलेला बाण त्या यमदत्त बाणाला तोडून इंद्रजिताचा डावा हात लक्ष्मणाच्या बाणाने तोडून टाकलेला आहे. बाहूचे दिता सत्वर आक्रंदला निशाचर सुरवर करीत जय जयकार धन्य सौमित्र धनुर्वाडा. ज्यावेळी लक्ष्मणाचा बाण त्या इंद्रजिताच्या डाव्या हातावरती लागला आणि डावा हात तुटून पडला त्यावेळेस मोठ्या आकांताने इंद्रजिताने मोठ्याने किंकाळी ठोकलेली आहे आणि ती किंकाळी ऐकल्यानंतर सर्व जे काही हे युद्ध पाहण्यासाठी देव दानव राक्षस यक्ष मानव वानर गण गंधर्व विद्याधर चारण 33 कोटी देव जे बघण्यासाठी आलेले होते यांना आनंद झालेला आहे. त्याचा येता शर दारुण बाण मागे विंदी बानो बाहू पाडीला छेदून धन्य लक्ष्मण धनुर्वाणा. जो इंद्रजित बाणामागून बाण लक्ष्मणावरती सोडत होता तो बाण धरलेलाच डावा हात लक्ष्मणाने तोडलेला आहे. आता मात्र या इंद्रजिताला धनुष्य धरण्यासाठी हात उरलेला नाही. एकच हात या इंद्रजिताला आहे. त्यामुळे आता धनुष्याने युद्ध खेळणं हे इंद्रजिताचं थांबलेलं आहे. यमदत्त वरद बाण मूळ गुह्यामध्ये आपण इंद्रजित हस्ते पाप चरण पुरचरण सौमित्र. जो यमदत्त नावाचा बाण या इंद्रजिताने लक्ष्मणाला मारण्यासाठी सोडलेला आहे तो बाण लक्ष्मणाच्या जवळ आलेला आहे. परंतु जवळ येऊन त्या बाणानं विचार केला हा लक्ष्मण असणारा सत्वाचा आहे नीती धर्माचा आहे आणि चांगल्या कार्यासाठी हा लढू लागलेला आहे. याला आपण आघात न करता उलट यालाच आपण मदत केली पाहिजे. आणि जो असणारा इंद्रजित कपटी आहे धूर्त आहे लबाड आहे त्याचा मात्र घात झाला पाहिजे म्हणून त्या बाणाने ठरवलं आणि तो बाण लक्ष्मणाच्या भात्यामध्ये येऊन बसला. यमदत्त वरद बाण मूळ गुह्यामध्ये आपण इंद्रजित हस्ते पाप चरण पुरचरण सौमित्र. त्या यमदत्त वरात बाणाने विचार केलेला आहे अनेक वर्ष मी इंद्रजिताच्या सानिध्यामध्ये राहिलो आणि या इंद्रजितानं माझ्याकडून असंख्य जीव मारून घेतलेले आहेत. म्हणजे इंद्रजिताच्या सानिध्यामध्ये मला भरपूर पाप भोगावं लागलेलं आहे आणि ते पाप आता मला फेडायचं आहे. ते जर पाप मला फेडायचं असेल तर मी लक्ष्मणाची मदत केली पाहिजे आणि लक्ष्मणाची मदत केल्यानंतरच माझ्या पापाचं छळन होईल आणि मी पाप मुक्त होईल असा विचार करून तो यमवरद बाण लक्ष्मणाला शरण गेलेला आहे. जय द्यावया सौमित्र सुता सेवा घडावयासी रघुनाथा बाण निघाला लक्ष्मण भाता करावया घाता इंद्रजिताच्या. आपल्याकडून जे काही पाप घडलेलं आहे ते पाप नाहीस करावं लागतं त्याच वेळी आपल्याला सुख मिळतं म्हणून त्या बाणाने विचार केलेला आहे या इंद्रजिता सोबत राहून आपण असंख्य असं पाप केलेलं आहे. ते पाप जर आपल्याला जाणून टाकायचं असेल तर या साधू संताच्या लक्ष्मणाच्या चरणाशी शरण गेलं पाहिजे आणि साधूला शरण गेल्यानंतर सर्व पापाचा नायनाट होतो. म्हणून तो बाण लक्ष्मणाला शरण गेला आणि लक्ष्मणापाशी राहिल्यानंतर लक्ष्मणाची संगत केल्यानंतर हे सर्व आपलं पाप नाहीस होईल या हेतून तो लक्ष्मणाला शरण गेलेला आहे. बाहूचे दिला सच्चा पसर रणी कवळाला निशाचर खडग हस्ती हाती दुर्धर मारू सौमित्र दाविनला श्रीराम जय राम जय जय राम. तो वरद बाण लक्ष्मणाला शरण गेलेला आहे आणि लक्ष्मणाने इंद्रजिताचा हात तोडलेला आहे
आता एकच हात या इंद्रजिताला राहिलेला आहे. परंतु हात तुटून सुद्धा या युद्धाचा द्वेष, या युद्धाचा रणमात इंद्रजिताला स्वस्थ बसू देत नाही. जरी त्यानं क्षणभर किंकाळी फोडली असली, आक्रोश केला असला, तरी अतिशय द्वेषानं लक्ष्मणाचा जीव घ्यायचा या हेतूनं तो लढू लागलेला आहे. जरी डावा हात तुटला तरी हरकत नाही, उजवा हात आपला शाबूत आहे आणि एका हातानं सुद्धा लढता येतं. म्हणून इंद्रजिताने धनुष्य गेलेला आहे, बाणही सोडून दिला. आता मात्र उजव्या हातामध्ये तलवार घेतली आणि एकाच हातानं आपण या लक्ष्मणाबरोबर युद्ध करू असा निश्चय केला. रुधिर वाहत धरा धरा, बाण तोडीत खडग धारा, बारावया सौमित्रा विरा, निशाचर साटोप, श्रीराम जय राम जय जय राम. लक्ष्मणाने या इंद्रजिताला असंख्य बाण मारलेले आहेत. त्या बाणामुळे इंद्रजिताच्या अंगामधून रक्त वाहू लागलेलं आहे. रक्ताने माखलेला इंद्रजित द्वेषानं, क्रोधानं लढू लागलेला आहे आणि लढत असताना त्याने हातामध्ये तलवार घेतलेली आहे. इकडं मात्र लक्ष्मण बाणा मागून बाण, बाणा मागून बाण त्या इंद्रजितावरती सोडू लागलेला आहे. आणि इंद्रजित सुद्धा उजव्या हातामध्ये घेतलेली तलवार गर 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 फिरवू लागला.